या बातमीचे प्रायोजक आहे ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर। आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर। हगलूर सेक्शन अंतर्गत येणाऱ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे विद्युत वितरण व्यवस्थेत अनागोंदी माजली आहे। भ्रष्ट व कामचुकार कर्मचारी, वारंवार बिघडणारे डीपी, वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे गावातील विद्युत यंत्रणा वारंवार खंडित होत आहे। गावातील सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे। यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत आहे। व्यावसायिक लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे। याबाबत वेळोवेळी लेखी व तोंडी विनंती करूनही या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही। विद्युत वितरण व्यवस्थेतील दुरावस्थेमुळे 11 जून रोजी सकाळी 11 वाजता जुनी मिल कंपाऊंड येथील महावितरण कार्यालय येथे ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। याबाबत कासेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यशपाल वाडकर यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलला अधिक माहिती दिली। पाहुयात नारायण घंटे यांचा हा रिपोर्ट। धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, मुर्दाबाद, मुर्दाबाद। या MSCBचं करायचं काय? कोण म्हणतोय देत नाही? धिक्कार असो, धिक्कार असो, काशेगावला लाईट नाही देणार MSCBचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, काशेगावला लाईट नाही देणार। बरलचा आठवड्याला 2 चक्रा डेप्युटीला माहिती आहे, भरतला माहिती आहे, आठवड्याला 2 चक्रा आमच्या इथं होत होत्या। पण तोंडी हे करून उपयोग नव्हता, त्यामुळे आपण सगळे इथं आलेलो आहे। आपल्या सुद्धा गावकऱ्यांचं कर्तव्य आहे की आपण सगळे लाईट बिल भरणार आहोत म्हणून आपण इथं आलोय। आपलं तर भरायला पाहिजे। जे कोणी लाईट बिल भरणार नसतील, कनेक्शन नसेल तर त्यांनी सुद्धा त्यांचे कनेक्शन घेण्यासाठी, लाईट बिल पेंडिंग असेल ते भरण्यासाठी आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महिनाभरामध्ये आपण कॅम्प घेणार आहे। कॅम्पमध्ये सुद्धा विरोबा वस्ती असेल, इंदिरानगर गावामध्ये कुठं कुठं कनेक्शन आहेत, त्या कनेक्शन घेण्यासाठी आपण 2 वर्ष 3 वर्षापूर्वी 3-3.5 वर्षापूर्वी 1 वर्षभर चालले 17 लाईनची खांबाची येते, 2 शेतकऱ्यांची डीपी येते, सुधाकर शिंदे आणि वाडकर म्हणून दोन्ही एक तर डीपी आता खाली पडला आला पूर्ण आडवाच होतो। 17 पोल खाली पडले, कारवाई नाही। वैयक्तिक डीपी नाव पण काय तर असेल त्याला, श्रीपाल वाडकर आणि सुधाकर शिंदे ह्या 2 निकम रोडचं आलेलं तिकडे सिंगल बेस त्यांनी केल्यामुळे आमचं रोज लाईनच चालू मी गावकऱ्यांच्या वतीनं एवढं सुद्धा सांगितलं होतं आणि त्यामध्ये जे किंवा चोरी असेल त्याच्या संदर्भात आपण गावामध्ये कॅम्प घेऊ असं 3 महिन्यापूर्वी साहेबांना बोललो। कॅम्प घेऊन आपण कनेक्शन देऊ, काय ते करू, लोकांना आवाहन करू। बिल गोळा करायला येते मार्केटिंगला। मॅडम लाईट मीटर सुरू चालत नाही, तुम्ही पहिला बिल भरा म्हणून बिल भरून सुद्धा लाईट येत नाही त्यांची। मॅडम बोलू सुद्धा येत नाही, काढून नेतात कर्मचारी दंड बसवा तुम्ही जागेला येऊन। कालपासून लाईट नाही, आता लाईट आम्हाला पाहिजे। बाकी काय कोण म्हणतोय देत नाही? धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, काशेगावला लाईट न देणारे MSCBचं करायचं काय? काशेगावला लाईट न देणारे MSCBचं करायचं काय? कोण म्हणतोय देत नाही? 1 टक्का आड 2 1 टक्का आड 2 1 टक्का आड 2 होय आपल्या हे पहिला वायरमॅन गावाला वायरमॅन तातडीनं तयार करतो प्रति सर्व ग्रामस्थ व सरपंच कासेगाव या संदर्भातील मागण्याबाबत महोदय आपल्या मागणीनुसार आपल्या गावात खालीलप्रमाणे पूर्ण करण्यात
आपल्या गावातील व गाव डीपीचे देखभाल दुरुस्तीचे काम कालपासूनच सुरू करण्यात आले असून पुढील 2 दिवसात ते पूर्ण करण्यात येईल. ते चालू केलेलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये एकच मिनिट त्याच्यामध्ये जी केबलची साईज आहे ना, हां हां ती साईज नाही सांगतो ऐका. ती आपली जी रेग्युलर केबल असते ती 3.5 कोरची असते. ती इंडिव्हिज्युअल सेपरेट कोरची आहे. एक कोर 120 म्हणजे त्याची पुरेशी आहे ना? हो हो पुरेशी इंडिव्हिज्युअल सेपरेट आहे. दुसरा आहे आपला गावठाण वाहिनीचं काम. गावठाण वाहिनीचं काम जुलै महिन्यापासून चालू करायचं. त्याचा मुद्दा आपल्याला सांगितलं आहे काय प्रॉब्लेम तिथलं संपलं की इकडे चालू आहे. पुढील 2 दिवसात आपल्या गावाला दिलेला वायरमॅन हजर न झाल्यास दुसरी जो दिलाय त्याला हजर नाही झाला त्याच्यावर कारवाई करून तुमच्याकडे दुसरं वायरमॅन देण्यात येईल. निवासी वायरमॅन आणि किंवा तुमच्या ह्याच्यातला कोण आउटसोर्सिंग काम करण्यासारखा असेल आयटीआय झालेला तुम्ही सुचवा, त्याला आपण घेऊया. तुम्ही सुचवा. तुमच्या नमस्कार, मी कासेगावचा सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर. कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामस्थ गेल्या 1 वर्षापासून विजेच्या समस्येने त्रस्त आहेत. 8,000 लोकवस्तीचं तालुक्यातलं मोठं गाव असून सुद्धा या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीकडून पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिलं जात नाही. गावकऱ्यांची मागणी आहे की गावठाणासाठी स्वतंत्र 3-फेज फीडर आम्हाला या ठिकाणी बसवण्यात यावा. त्याचं मटेरियल सुद्धा 6 महिन्यापासून येऊन पडलेलं आहे, पण अद्याप त्याचं काम चालू झालेलं नाही. त्याचबरोबर गावामध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरीच्या समस्येमुळे सुद्धा अडचणी येत आहेत. तसेच कायमस्वरूपी वायरमॅन नसल्यामुळे सुद्धा गावामध्ये अनेक अडचणी येत आहेत. अशा सगळ्या समस्या लक्षात घेता आज कासेगाव ग्रामस्थांच्या वतीनं यापूर्वी सुद्धा वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तोंडी आणि लेखी आपण निवेदनं दिलेली होती, पण त्याची त्यांनी आजपर्यंत काही सुद्धा दखल घेतलेली नाही. त्यामुळं त्रस्त नागरिकांनी नाईलाजाने या ठिकाणी महावितरणच्या जुनी मिल कंपाऊंड येथील कार्यालयावर आज कासेगाव ग्रामस्थांच्या वतीनं टाळं ठोकण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जवळजवळ 100 गावकरी उपस्थित होते. या ठिकाणी लोकांच्या भावना लक्षात घेता स्वतः कार्यकारी अभियंता साहेब या ठिकाणी म्हणणं ऐकण्यासाठी आले होते आणि त्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना आमचं म्हणणं सांगितलेलं आहे. गेल्या कित्येक दिवसापासून गावठाणचे जे 6 डीपी आहेत, या 6 डीपीचा मेंटेनन्स सुद्धा अजिबात व्यवस्थित नाही. त्यामुळे सातत्यानं डीपी फेल होणं, तारा तुटणं, फ्यूज उडणं, ह्या समस्येमुळं लोक या ठिकाणी MSCB ऑफिसवर या ठिकाणी आलेले होते. या ठिकाणी साहेबांनी हे सगळे कामं 1-2 महिन्यामध्ये पूर्ण करायचं लेखी आश्वासन दिलेलं आहे. तर या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही कासेगाव ग्रामस्थांनी त्याचं आंदोलन मागे घेतलेलं आहे. जर या 2 महिन्यामध्ये मागणी केलेली सर्व कामं वेळेत पूर्तता नाही झाली तर पुन्हा या ठिकाणी मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे. शिखा, कमवा आणि स्वावलंबी व्हा. ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर. आम्ही मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेस ऑफर करतोय, जे तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये स्थानिक आणि परदेशात नोकरी व व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी देत आहोत. पॅरामेडिकल कोर्सेस जसे DMLT, एक्स-रे, MRI, CT स्कॅन, OT, नर्सिंग आणि BO. याचबरोबर डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्स, प्राथमिक आणि मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण अभ्यास करा. एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कोर्स. कर्नाटकातील डी फार्मसी कॉलेज करिता ऍडमिशन अँड गार्डन सेंटर. यासोबतच विविध शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध. आम्हाला निवडा, कारण 100% नोकरीची संधी, सवलतीचे शुल्क, अनुभवी प्रशिक्षकांद्वारे प्रात्यक्षिकांसाठी प्रयोगशाळेची व्यवस्था. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर. संपर्क क्रमांक 9405 66 55 98 आणि 76 66 22 39 92.